दशक चौथा, समास तिसरा. नामस्मरण भक्ती. उपनिषदातील ओंकार अथवा प्रणव, गीतेतील एकाक्षर ब्रह्म, वेदातील शब्द ब्रह्म व संतांनी घेतलेले नामस्मरण एकच आहे. नाम हे ज्ञान, विज्ञान, आनंद, भक्तिमय असे आहे. नाम हे अज, अव्यय, नित्य, शब्दस्वरूप असा परमात्माच आहे. नामस्मरणाने सतत नित्य समाधान प्राप्त होते. नामस्मरण भक्ती. श्रीराम मागा निरूपले कीर्तन, जे सकळांस करी पावण, आता एका विष्णू स्मरण, तिसरी भक्ती श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की यापूर्वी जी सकळांना पावन करते त्या कीर्तन भक्तीचे वर्णन केले. आता विष्णूचे स्मरण ही तिसरी भक्ती सांगतो, ती ऐका. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान श्रीराम. भगवंताचे स्मरण करावे, त्याचे नाम अखंड जपावे, नामस्मरणानेच समाधान प्राप्त होते. नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी करीत जावे श्रीराम. नित्यनेमाने प्रातःकाळी, मध्यान्हकाळी, सायंकाळी एवढेच नव्हे तर सर्व काळ नामस्मरण करीत असावे. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता, नामस्मरणे विण सर्वथा राहूच नये श्रीराम. सुखाचा प्रसंग असो वा दुःखाचा प्रसंग असो, मनात उद्वेग चिंता असो अथवा मन आनंदरूप असो, कुठल्याही प्रसंगी नामस्मरणाशिवाय राहूच नये. हरुषकाळी, विषमकाळी, पर्वकाळी, प्रस्तावकाळी, विश्रांतिकाळी, निद्राकाळी नामस्मरण करावे श्रीराम. आनंदाचा प्रसंग असो किंवा संकटाचा प्रसंग असो, पर्वकाळ असो वा प्रयाणकाळ असो, विश्रांतीचा वेळ असो अथवा झोपेची वेळ असो, सर्व काळ नामस्मरण करावे. कोडे साकटे संकट, नाना संसार खटपट, अवास्तव लागता चटपट, नामस्मरण करावे श्रीराम. एखादी समस्या निर्माण झालेली असो, काही अडचण असो वा संकट असो, किंवा संसारातील नाना खटपटी लटपटी चाललेल्या असोत, किंवा मनात कशाच्या तरी योगाने चिंता किंवा चुटपुट लागलेली असो, सर्व अवस्थांमध्ये नामस्मरण करीतच राहावे. चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरो नये श्रीराम. चालताना, बोलताना, उद्योगधंदा करताना, खाताना, जेवताना, सुखी असताना किंवा नाना उपभोग घेतानाही नाम कधीही विसरू नये. संपत्ती अथवा विपत्ती जैसे पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नये श्रीराम. काळगतीप्रमाणे कधी संपत्ती प्राप्त होईल तर कधी विपत्ती प्राप्त होईल, पण लौकिक स्थिती कशीही असली तरी त्यात खंड पडू देऊ नये. वैभव सामर्थ्य आणि सत्ता, नाना पदार्थ चालता, उत्कट भाग्यश्री भोगिता, नामस्मरण सांडू नये श्रीराम. एखाद्या वेळी वैभव, सामर्थ्य, सत्ता आदी सर्व तसेच इतर प्रापंचिक पदार्थ यांची सुबत्ता झाली तरी त्या उत्कट भाग्यश्रीचा उपयोग घेत असतानाही नामस्मरण कधीही सोडू नये. आधी अवदसा मग दसा अथवा दसे उपरी अवदसा, प्रसंग सो भैल तसा, परंतु नाम सोडू नये श्रीराम. आधी वाईट परिस्थिती होती, पण नंतर परिस्थिती सुधारली, अथवा याचे उलटे, आधी चांगली परिस्थिती होती, ती जाऊन वाईट परिस्थिती आली. यांपैकी कुठलाही प्रसंग असो, पण प्रसंगी नाम मात्र कधी सोडू नये. नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पाविजेती, उत्तम पदे श्रीराम. नामाच्या योगे संकटे नाश पावतात, विघ्नांचे निवारण होते आणि नामस्मरणाने माणूस श्रेष्ठ पदास पोहोचतो. भूतपिशाच नाना छंद, ब्रह्मगिरो ब्रह्मन संबंध, मंत्रचळ नाना खेद, नामनिष्ठे नासती श्रीराम. निष्ठेने नामस्मरण केले असता भूत, पिशाच इत्यादी नाना बाधा, नाना कपटे व ब्रह्मन संबंध, नाना मंत्र प्रयोग व नाना प्रकारची करणी इत्यादींची पीडा टळते. नामे विषबाधा हरती, नामे चेडे चेटके नासती, नामे होय उत्तम गती, अंतकाळी श्रीराम. नामाने विष बाधत नाही, चेटूक, जादूटोना इत्यादींचा प्रभाव पडत नाही, ती नाहीशी होतात आणि अंतकाळी नामाच्या योगे उत्तम गती प्राप्त होते. बाळपणी, तारुण्यकाळी, कठीण काळी, वृद्धापकाळी, सर्व काळी, अंतकाळी नामस्मरण असावे श्रीराम. बालपणी, तरुणपणी, संकटाच्या काळी किंवा वृद्धपणी, सदा सर्व काळ, तसेच अंतकाळ आला असताही नामस्मरण चालूच असावे. नामाचा महिमा जाणे शंकर,
जना उपदेशी विश्वेश्वर, वाराणसी मुक्तिक्षेत्र, राम नामे करुणी श्रीराम. नामाचा यथार्थ महिमा शंकरच जाणतात. तो विश्वेश्वर काशीत मरणाऱ्या जीवांना रामनामाचा उपदेश देऊन मुक्ती प्राप्त करून देतो. रामनामाच्या प्रभावानेच वाराणसी हे मुक्तिक्षेत्र ठरले आहे. उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे श्रीराम. उलट्या रामनामाच्या जपाने वाल्मिकीचा उद्धार झाला. एवढेच नव्हे तर भविष्यकाळी होणाऱ्या श्रीरामचरित्राचे वर्णन केले. त्याचाच शतकोटी विस्तार झालेला आहे. हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघातांपासून सुटला, नारायण नामे पावन झाला, अजामेळ श्रीराम. हरिनामाच्या योगेच नाना संकटातून सुटका होऊन प्रल्हाद उद्धरून गेला आणि पापी अजामिळ नारायणाच्या नामस्मरणाने पावन झाला. नामे पाषाण तरले, असंख्यात भक्त उद्धरले, महापापी तेची झाले, परमपवित्र श्रीराम. नामाच्या प्रभावाने समुद्रात पाषाण तरले. असंख्य भक्त रामनामामुळे उद्धरून गेले. अत्यंत महापापी होते ते परम पवित्र बनले. परमेश्वराची अनंत नामे स्मरता तरिजे नित्य नेमे, नामस्मरण करिता येमे, बाधिजे ना श्रीराम. परमेश्वराची अनंत नामे आहेत. त्यातील एखाद्या नामाचे नित्यनेमाने प्रेमाने स्मरण केले असता माणूस उद्धरून जातो. नामस्मरणाच्या प्रभावाने यमयातना भोगाव्या लागत नाहीत. सहस्रा नामामध्ये कोणी एक, म्हणता होतसे सार्थक, नामस्मरता पुण्यश्लोक, होई जय स्वये श्रीराम. भगवंताच्या हजारो नामांपैकी कोणतेही एक नाम निष्ठेने घेत राहिल्यास मनुष्य जन्माचे सार्थक होते. नामस्मरण केल्याने ते करणारा स्वतः पुण्यात्मा बनतो. काहीच न करुणी प्राणी, रामनाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळी श्रीराम. इतर काहीही साधना न करता स्वतः फक्त रामनामाचा अखंड जप जर कोणी करीत राहिला तर त्यामुळे भगवान चक्रपाणी अत्यंत संतुष्ट होतात आणि त्या भक्ताचा सर्व प्रकारे सांभाळ करतात. नामस्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर, रामनामे नासती श्रीराम. जो मनुष्य निरंतर नामस्मरण करतो त्याचे शरीरही त्या नामाच्या प्रभावाने पुण्यमय होऊन जाते. रामनामामुळे महादोषांचे उत्तुंग पर्वतही नाश पावतात. अगाध महिमा नवचे वदला, नामे बहुत जन उद्धरला, हळहळापासून सुटला, प्रत्यक्ष चंद्रमौळी श्रीराम. नामाचा महिमा अगाध आहे. त्याचे संपूर्ण वर्णन करताच येणार नाही. नामामुळे अनेक लोकांचा उद्धार झाला आहे. प्रत्यक्ष चंद्रमौळी शंकरांना देखील हलाहल विषयाची बाधा झाली नाही. चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जडमूढ पैल पार, पावती नामे श्रीराम. नामाचा अधिकार चारी वर्णाच्या लोकांना आहे. नामस्मरणाच्या बाबतीत लहान थोर हा भेद नाही. अगदी जड, मूढ, अडाणी, मूर्ख असे माणसेही नामामुळे सुखाने पैलतीर गाठतात. म्हणून नाम अखंड स्मरावे, रूपमणी आठवावे, तिसरी भक्ती स्वभावे, निरोपली श्रीराम. म्हणून अखंड नामस्मरण करीत राहावे व त्याचे रूप मनात आठवावे, ही तिसरी भक्ती होय. तिचे येथे यथार्थ वर्णन केले आहे असे श्री समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नामस्मरण भक्ती नाम समास तिसरा. श्रीराम.